गेली 15 वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आहे. त्यांना का हद्दवाढ जमली नाही? शौमिका महाडिक. हद्दवाढ कृती समिती मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, यामागे राजकारण. हद्दवाढीचे आम्ही सुद्धा समर्थन करतो. विरोधी कृती समितीची हे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. चर्चा करून हद्दवाढीचा प्रश्न सोडवला पाहिजे. काँग्रेसच्या शहरप्रमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काळा झेंडा दाखवला आहे का? गेली 15 वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आहे. त्यांना का हद्दवाढ जमली नाही? शौमिका महाडिक यांचं सतेज पाटील यांना आव्हान. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामपंचायतीचा ठराव द्या. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून अंमल महाडिकच निवडणूक लढवणार असल्याचं गोकुळ दूध संघाचे संचालक शौमिका महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आज वर्तमानपत्रामध्ये हद्दवाढी संदर्भात बातमी वाचली की उद्या मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब जर कोल्हापूरमध्ये आले तर हद्दवाढीच्या प्रश्नासंदर्भात त्यांना घेरून, त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांना कोल्हापूर बंद करायचं अशा पद्धतीचं काहीसं वर्तमानपत्रात वाचलं. पण जेव्हा वर्तमानपत्रामध्ये स्पेसिफिकली असा उल्लेख केला गेला की महायुतीचे मुख्यमंत्री, मग कुठंतरी असं वाटलं की याच्या मागे काहीतरी राजकारण असावं आणि म्हणून मला ही पत्रकार परिषद घेणं खूप महत्त्वाचं वाटलं. हद्दवाढीचं आम्ही समर्थन करत नाही असं आम्ही कधी म्हणणार नाही. हद्दवाढीचं आम्ही सुद्धा समर्थन करतो. आज माझ्याकडे इथे सगळे ग्रामीण भागातले बरेचसे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आलेले आहेत. आता राजकारण करते कोण, ह्याला जबाबदार कोण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे की हे काळे झेंडे आज मुख्यमंत्र्यांना दाखवायला जी लोक तयार आहेत त्याच्यामध्ये तुमचे कोण आहेत रे जिल्हाध्यक्ष, तर सचिन चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी कधी काळा झेंडा त्यांच्या आमदाराला किंवा दाखवलाय का जाऊन? इतके वर्ष, मला वाटतं गेले 14 वर्ष तुम्ही आमदार आहात, 8 वर्ष मंत्री आहात, महानगरपालिका गेले 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मग त्यांना का बरं हद्दवाढ करायला जमली नाही? मग जाऊन त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या समोर काळे झेंडे पहिला दाखवावे, त्यांना पहिला प्रश्न विचारावा. नाहीतर मग दोन्हीकडनं तुम्ही नेत्यांनीच त्यांना उठवून बसवलं असा आमचा आरोप आहे. उद्या हद्दवाढीमध्ये होणार आहे. बंटी पाटलांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या समर्थनात जे सरपंच आहेत किंवा त्यांचे जे सरपंच असतील त्या ग्रामपंचायतींचा ठराव उद्या घ्यावा की आम्ही हद्दवाढीत सामावे येणार आहे. त्यांचा ठराव घ्यावा, त्यांच्या सरपंचांचा ठराव घ्यावा, मग पुढे आम्ही बघतो. ओपन चॅलेंज. दक्षिणची माझी काही गावं येणार आहेत त्याच्यामध्ये त्यांची पण काही सरपंच आहेत. त्यांनी ओपन ठराव द्यावा त्याच्याबद्दल की आम्ही सामावून यायला तयार आहे. नाही, विधानसभेत कोण जाणार असं त्यांनी प्रश्न विचारला. नाही, असं काही नाहीये. जो पक्ष आदेश देईल तो आम्ही पाळणार. आता तुर्तास दक्षिण विधानसभा ही अंमल महाडिकच लढवणार आहे. त्याच्यावर आम्ही सगळी महाडिक फॅमिली सुद्धा ठाम आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, कोल्हापूर.